शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी सतीश राठोड, नेटाफिम ठिबक पुणे या ठिकाणी वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहे. माझ्यासोबत आहेत श्री संतोष महादेव राऊत साहेब आणि आम्ही आहे त्यांच्या शेतावरती. तर साहेबांनी या ठिकाणी पेरूची जी काही बाग आहे ती बाग अतिशय चांगल्या प्रकारे जोपासलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे साहेब 21 वर्षापासून ते शेती करत आहेत आणि या ठिकाणी ते नेटाफिमचं जे काही ड्रीप आहे ते ड्रीप साहेबांनी केलेलं आहे आणि त्या ड्रीपच्या माध्यमातून पेरू बागेमध्ये साहेब या ठिकाणी भरपूर उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. तर आज आपण खऱ्या अर्थानं साहेबांनी त्यांचा जो काही प्रवास आहे तो त्यांची काही यशोगाथा आहे तर इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा ते एक आदर्श ठरणार आहे. म्हणून हा जो काही व्हिडिओ आहे तो शेतकऱ्यांनी आवर्जून पाहावा आणि राऊत साहेबांचे जे काही त्यांचे अनुभव आहेत ते अनुभव देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आत्मसात करून आपल्यालाही पुढे शेतीमध्ये चांगली प्रगती करता येईल. तर सर्वप्रथम मी साहेबांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. साहेब नमस्ते. नमस्ते. नमस्ते साहेब. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आजच्या या काळामध्ये आपण हॉर्टिकल्चर सारखे क्षेत्र निवडलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण फळबाग लागवड करून शेती करत आहेत. एक दोन शब्दामध्ये आपली ह्या शेतीकडे वाटचाल कशी झाली आणि नेटाफिमकडे आपण कशी वळाली त्याबद्दल थोडक्यात पार्श्वभूमी एकदा सांगा. वास्तविक पाहता आमचा सालसे परिसर जो आहे करमाळा तालुक्यातला पूर्व भाग आहे. करमाळा तालुका म्हटलं की उजनी धरण म्हटलं जातं. भरपूर पाणी असं म्हटलं जातं, परंतु उजनी धरणापासून 31 किलोमीटरच्या अंतरावरती सालसे म्हणून गाव आहे. पाऊस तसा जास्त पडत नाही आमच्याकडे. 4-5 वर्षाला दुष्काळ पण नेहमीच पडतो आहे. ओके. त्याच्यामुळं मग आम्ही थोडस फळबागाकडे वळलेलो आहे आणि कुठली फळबाग करायची म्हणून थोडस म्हणून मी एक पेरू हे नर जातीची निवड केलेली आहे. आणि मग ड्रीप कुठलं करायचं म्हणून मी नेटाफिम कंपनीचा ड्रीप निवडलेला आहे. साधारण 2022 मध्ये पेरूची लागवड केलेली आहे. कृषी विभागाच्या अंतर्गत एमआरआयसी मधून हे आपण पेरूची बाग केलेली आहे. ओके. आणि अशा पद्धतीने सध्या फळ वगैरे आलेलं आहे. 4थं पीक आहे. वा. तर साहेब या ठिकाणी आपण नेटाफिमचं ड्रीप केलेली आहे आणि 2023 ची लागवड आहे. तर आपण या ठिकाणी कोणत्या नेटाफिमचा ड्रिपर यूज केला आहे आणि त्याचं काय वैशिष्ट्य आपण सांगता येईल? आपण साधारण 16 mm चं साधारण 20 वर्षापूर्वी आपण 16 mm चं 1.25 लिटर काहीतरी ते ड्रीप आहे इनलाईन मधलं. ओके. आणि त्याला ते चुकू पण होत नाही, कारण माझ्या माहितीप्रमाणे वर्षातून 2 वर्षातून एखाद्या वेळेस मी ते लिक्विड टाकून साफ करत असतो. अशी ट्रीटमेंट. ओके. परंतु इस्रायल टेक्नॉलॉजी आहे असं संबंध दिले त्यावेळेस मला सांगितलं होतं आणि ते खरं होतं. राईट. कारण हे चॉकअप होत नाही आणि ते भावऱ्या पद्धतीने थोडं आतमध्ये काहीतरी टेक्निक तसं काहीतरी आहे. राईट. आणि खरंच चॉकअप तर होतं, अजून म्हणजे झालेलं नाही. 20 वर्षापासून मी ड्रीप वापरतोय, चॉकअप अजिबात होत नाही. विहिरीचं पाणी आहे वास्तविक पाहता. ओके. आणि त्याची देखभाल पण आपण चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही घेतो आहे. कारण जो फिल्टर आहे फिल्टर पण आम्ही 1-3-4 दिवसातून धुतो आहे. खत सोडल्यानंतर पुन्हा फिल्टर धुतो आहे. आणि चॉकअपचं प्रमाण म्हटलं तर अजिबातच नाही. चॉकअप झालंच नाही. 20 वर्षापासून वापरून सुद्धा कुठं ठिबक आपलं चॉकअपच झालेलं नाही. काय बरेचशे लोकांनी लोकलचं ड्रीप 2 वर्षात वापरून भागारला 50 रुपये किलो, परंतु आपला अजून चांगल्या पद्धतीची मध्ये आहार आहे असा. तर म्हणजे तुम्हाला त्याच्या काही समस्या आल्याच नाही? म्हणजे पाणी आणि खत तुम्ही जे फर्टिलायझर इरिगेशन करताय त्याच्यामध्ये तुम्हाला काही समस्या आली नाही? अजिबात अडचण. आपण या ठिकाणी डबल लॅटरल बेड केलेली आहे. तर डबल लॅटरल बेड करण्याचा आपल्याला काय याच्यातून फायदा झाला? ह्याच्यामध्ये काय झालं की आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असतं आणि कमी वेळेमध्ये ते भिजलं पाहिजे. राईट. आणि थोडीशी बेडची रुंदी असल्यामुळं, झाडं मोठी झाल्यामुळं कमी वेळामध्ये त्यांना चांगलं पाणी गेलं पाहिजे म्हणून आपण डबल ड्रिपर टाकलेलं आहे. अगोदर सुरुवातीला सिंगलच होता. राईट. पण आता थोडी म्हणजे झाडं मोठी झाली म्हणून आपण डबल ड्रिपर टाकलं. आणि बेडमध्ये पाणी सगळीकडे सारखं सगळीकडे मिक्स सारखं होतं. त्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस खत सोडतो त्यावेळेस पण अंदाज येतो. जर समजा एखाद्या ठिकाणी पाणी नीट नसतं सुटलं, खत नसतं सुटलं, एखादं झाड बारीक मोठं झालं असतं. पण बघा तुम्ही प्रत्येक झाड जे आहे लेवल मध्ये आहे, कमी जास्त पण झालेलं नाही अजिबात. त्याच्यामुळं चांगलं आहे डबल ड्रिपर टाकली. आणि साहेब इतर फायदे तुमची खताची बचत वगैरे झाली फर्टिगेशन खताची बचत, मजुराची बचत? हो, निश्चितच झालेली आहे. कारण आपण जी खत सोडतो आहे ते लिक्विड बेस काय आहेत, पावडर स्वरूपामध्ये आहेत आणि ड्रिप मधूनच सोडतो आहे. हो. आणि खताचा तुटवडा असल्यानंतर काही खत भेसळ वगैरे कमी पडतात, मिळत नाही. परंतु त्याचं आपण वाट न बघता भेसळ वर्षात एकदा टाकतो फक्त आपण. ओके. आणि अन्यथा मग सर्व खत लिक्विड खत सोडतो
कारण फुगायचे असतील काही रोगाचे असतील किंवा ह्याला मुळी कुजुनी म्हणून काय असते हे सगळं आपण सगळं ट्रीप करताय. मार्फतच सोडतो. ट्रीप वा. मार्फतच. छान. साहेब या ठिकाणी आता 3 एकर मध्ये आपला बाग आहे पेरूची 3 एकर मध्ये आणि एकरी सरासरी आपण आतापर्यंत उच्चांकी काय आपलं उत्पन्न मिळालं आपल्याला आतापर्यंत? आणि आता साधारण वास्तविक पाहता हे माझं 4थं पीक आहे. तिसरं पिकामध्ये साधारण 7.5-8 लाख रुपये उत्पन्न झालं. बरोबर. परंतु साधारण एक 2.5 लाखाच्या आसपास खर्च पण झालेला आहे. 6 वर्ष पूर्ण होत आलेला आहे. बरं. टनेज मध्ये म्हटलं तर साधारण 3 एकरामध्ये 40-45 टन मागच्या वर्षी आपण माल धरलेला आहे. 3 एकर मध्ये. ओके. हो 3 एकरामध्ये. आणि आताचा जो आहे हा. तो जरा ह्याचा जास्त आहे. मागच्या वर्षी आपल्याला 57 रुपयांनी आपल्याला भाव मिळाला. जागेवरून इथून आपण 27 रुपयांनी पेरू दिला होता. ओके. आपण तोडून दिला एवढंच मुद्दा आहे. राईट. आणि पेरू सुद्धा गुजरात असेल, वाशी मार्केट असेल, खाली बेंगलोर आहे, अशा हा. 2-3 राज्यामध्ये आपला चांगलं पेरू होतं. घेण्याचा गेले. ओके. वा. छान माहिती साहेब. तर आपण चांगलं उत्पादन पण घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपण कमी उत्पादन म्हणजे अनुभव कमी होता आणि नंतर आपण वाढत जसा अनुभव आपला वाढत गेला तसं आपण त्याच्यामध्ये त्याचं नियोजन करून पुढे आता तुम्ही चांगलं 15-16 टन एकरी साधारणतः म्हणजे 3 एकर मध्ये 45-46 म्हणलं तुम्ही. हो हो हो. तर उत्पादन तुम्ही चांगलं मिळवलंय. तर हे सर्व ड्रिपच्या माध्यमातून आपण साध्य केलंय. हो मग ठिबकच आहे ना, कारण Right. ड्रीप हा महत्वाचा घटक ह्याच्यामध्ये आहे. बरोबर. वास्तविक पाहता त्याचं जे नियोजन आहे, ते प्लॅनिंग आहे, ते सोबतच ठिबक जर चांगल्या कंपनी निवडलं नसतं तर आपण यशस्वी झालो पण नसतो कदाचित. बरोबर. कारण झाडं कमी जास्त झाली असते. पण एक ठिबकमुळं नेटफोनच्या ड्रीपमुळं चांगली ही किमया दिसते का त्यांचं ते पाणी सगळीकडे पडल्यामुळं झाडं सुद्धा बघा कशी टाकायची वगैरे. येस. त्यामुळे महत्वाचा घटक आहे तो ड्रीप ह्या फळबाग व्यवस्थापनामध्ये. बरोबर आहे. त्यामुळे त्याचा महत्वाचा विषय. शेतकरी बांधवांनो, आता आपण बघितलं की राऊत साहेबांनी त्यांचा शेतीचा प्रवास त्याचबरोबर नेटाफिम ठिबककडे वाटचाल आणि नेटाफिम ठिबकच्या माध्यमातून आज त्यांनी एकरी 15-16 टनापर्यंत मजल मारलेली आहे पेरू सारख्या पिकांमध्ये आणि दरही देखील साहेबांना चांगला यावर्षी मिळालेला आहे. तर त्याच्या माध्यमातून साहेबांनी एकदम प्रगतीचा ध्यास घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांसमोर उदाहरण ठेवलेलं आहे. तर हे साहेबांचं म्हणणं असं आहे की फक्त ठिबक नेटाफिम ठिबकच्या माध्यमातून आज या ठिकाणी साहेबांनी एरीज ड्रिपर वापरलेला आहे आणि 1.25 फुटावरती 2 लिटर 4 लिटरचे डिस्चार्ज आहे. तर याच्या माध्यमातून त्यांनी चांगलं भरघोस उत्पादन घेतलेलं आहे. इरिगेशन, फर्टिगेशन आणि त्याचबरोबर बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असतील ते ठिबकच्या माध्यमातून ते सोडत आहेत आणि चांगलं उत्पादन घेत आहेत. तर खरंच साहेब आपण जी माहिती दिली ती इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रेरणा आहे आणि आपल्यासारखे इतर शेतकरीही हा व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त ठिबककडे वळतील, खास करून नेटाफिम ठिबकचे यूज ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेब आपण नेटाफिमचे सोबत आहात आणि आपण ही नेटाफिमचं ड्रिप चांगल्या पद्धतीने वापरत आहात, तर त्याबद्दलही आपले मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.